गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। देवी पार्वतीने कठोर तप करून भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त केले। तिच्या अटळ श्रद्धा आणि संयमामुळे शंकराने तिला स्वीकारले। म्हणूनच हे व्रत स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं जातं। या व्रताचा उद्देशच पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणे असल्यामुळे विवाहित स्त्रिया हे व्रत अगदी श्रद्धेने आणि नियमपूर्वक करतात। त्याशिवाय कुमारिका देखील हे व्रत करू शकतात। देवी पार्वतीप्रमाणे त्यांनाही उत्तम वर प्राप्त व्हावा या इच्छेने ते व्रत करतात। ज्या स्त्रिया आध्यात्मिक श्रद्धेने शंकर पार्वतीची पूजा करतात तर त्यांना या व्रताची नक्कीच फलप्राप्तीही मिळत असते। हे व्रत जे आहे तर ते भाद्रपद शुद्ध तृतीयेला केलं जातं। यंदा हरतालिका ही 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाणार आहे। सोमवारी 25 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:34 तृतीया तिथी सुरू होत असून मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:54 संपत आहे आणि उदय तिथीनुसार आपण हे व्रत मानतो। त्यासाठी मंगळवारी आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे। पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:56 पासून ते सकाळी 8:31 पर्यंत आहे। या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना सकाळी पूजा करणं शक्य नाही त्यांनी प्रदोष काळामध्ये करावी, परंतु या दिवशी पूजा करत असताना 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत आपल्याला हा जी पूजा आहे तर ती करायची नाही, कारण की राहू काळामध्ये पूजा केली जाते। 3 ते 4:30 हा राहू काळ आहे, यामध्ये तुम्हाला पूजा करता येणार नाही। पूजेसाठी काय साहित्य लागते पाहूया तर वाळू घ्यायचे, वाळू स्वच्छ धुवून त्यावरती गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचं। 2 विडे लागणार आहेत, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, प्रत्येकी असं 2 विडे घ्यायचे आहेत। निरांजन समय तुम्ही घेऊ शकता। तेल घातलं असेल तर जोडवात घाला, तूप घातलं असेल तर फुलवात घाला। गणपतीसाठी जानवं, कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे। हरतालिकेसाठी आपल्याला अशी सखी पार्वतीची मूर्ती मिळते तर ती देखील तुम्ही घेऊ शकता। पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे। या पूजेसाठी आपल्याला स्वच्छ पाणी, पंचामृत घ्यायचं आहे। हळदी, कुंकू, बुक्का, गुलाल आणि भस्म देखील घ्यायचं आहे। पार्वतीसाठी सौभाग्यवान घ्यायचं आहे। अक्षता घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला चंदन देखील घ्यायचं आहे, धूप, अगरबत्ती, त्यानंतर गंगाजल देखील घ्यायचं आहे। या पूजेसाठी महत्त्वाच्या 16 प्रकारच्या पत्री लागतात, तर त्यामध्ये तुम्हाला 16 प्रकारच्या पत्री मिळवणे जर शक्य नसेल तर 5 फळझाडाच्या किंवा फुलझाडाच्या तुम्ही पत्री घ्याव्या। त्यामध्ये दुर्वा, आघाडा, बेलपत्र या वस्तू असाव्यात, आंब्याची पानं असावीत। इतर उरलेल्या ज्या पत्री आहेत तर ते तुम्हाला मिळतील तशा तुम्ही घेऊ शकता। काही पांढरी पिवळी फुले घ्यायची आहेत। विड्याची पाने देखील आपल्याला लागणार आहे। या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे, आपण स्वच्छ कपडे परिधान करावे, काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये। ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने स्वस्तिक काढावे, त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता वाहून भूमिपूजन करून नमस्कार करून घ्यावा। त्यानंतर एका फुलामध्ये थोडंसं गोमूत्र घेऊन आपण ते गोमूत्र आपल्या पूजेच्या ठिकाणी सर्व साहित्यावरती शिंपाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे। स्वतःवरती देखील आपल्याला गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी पूजा मांडणार तिथे पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावरती पांढरे किंवा लाल वस्त्र अंतरावे। त्यानंतर सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा, कारण की दिव्याच्या साक्षीनेच आपण प्रत्येक पूजा करत असतो। दिव्याला थोडंसं अक्षदांचं आसन देऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून निरांजन ठेवायचं। निरांजन किंवा समई तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे, अशी दिव्याची पूजा करायची। दिव्याची पूजा केल्याने आपली कोणतीही पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचत असते। दिव्याची पूजा करत असताना तुम्ही शुभम करोती हा तुम्ही जो मंत्र आहे, श्लोक आहे तर तो तुम्ही म्हणू शकता, किंवा दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार हा श्लोक म्हणला तरी देखील चालेल। त्यानंतर पूजेची सुरुवात करावी। आपल्याला पूजा करत असताना सतत मुखामध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। या पूजेमध्ये आपल्याला वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे। तुमच्याकडे जर वाळू नसेल तर तुम्ही मातीचं देखील शिवलिंग बनवू शकता, परंतु ती माती जी आहे तर ती तुळशीमधली आपल्याला घ्यायची नाही। तुळस सोडून इतर झाडांमधली माती तुम्ही थोडीशी घेऊन त्याचं लहान का होईना तुम्ही शिवलिंग बनवून या दिवशी पूजा करायची आहे, कारण की या व्रताचा मुख्य भाग जो आहे तर तो वाळूची प्रतिमा बनवून त्याची पूजा करणं हाच आहे। तर त्यासाठी तुम्हाला जर शक्य झालं तर वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवूनच ही जी पूजा आहे तर ती करायची आहे। तुम्हाला जर मासिक धर्म असेल, सुतक असेल तर यावेळेस तुम्हाला पूजा करता येणार नाही, फक्त उपवास करावा।
इथे बघा आपण अगदी सोप्या पद्धतीने वाळूचं शिवलिंग जे आहे तर ते बनवून घेतलेलं आहे। घरामध्ये एकापेक्षा जास्त लोकांचे तर उपवास असतील म्हणजे जास्त सुवासिनी असतील, कुमारिका असतील तर त्यांनी प्रत्येकी वेगळेच शिवलिंग बनवावे। तुम्हाला जर प्रत्येकी वेगळे शिवलिंग करणं शक्य नसेल तर हे जे व्रत आहे तर ते मंगळागौरीप्रमाणे वटपौर्णिमेप्रमाणे एकत्रित देखील केलं जातं। एकच शिवलिंग बनवून तुम्ही प्रत्येकजण त्याची पूजा केली तरीसुद्धा, एकत्रितपणे पूजा केली तरीसुद्धा चालेल। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता। सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची। त्यासाठी गणपती स्वरूप तुम्ही सुपारी घेऊ शकता किंवा देवघरातील गणपतीची मूर्ती घेऊ शकता। तामणामध्ये अक्षदांचं आसन ठेवायचं, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, परत पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। शेवटच्या पळीमध्ये हळदी, कुंकू, अक्षदा आणि त्यानंतर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालून त्याने स्नान घालायचं आहे। गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपल्याला पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं आहे। मूर्ती स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे। आपली पूजा जी आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडते। त्यानंतर आपल्याला जोडबिड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची। गणपती बाप्पांना गंध, फुल, अक्षदा, हळदी कुंकू, कापसाचं वस्त्र, जानवं, त्यानंतर दुर्वा, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा। ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा। यानंतर सखी पार्वतीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता किंवा तुम्ही वाळूची प्रतिमा बनवली तरी देखील चालेल। सखी पार्वतीला हळदी, कुंकू, कापसाचं वस्त्र घालायचं। मध्ये गणपती बाप्पा असतील तर गणपती बाप्पांना देखील आपल्याला कापसाचं वस्त्र घालायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे काही फुलांचा गजरा आणला असेल, फुलं आणली असेल तर ती देखील घालून घ्यायची आहेत, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला 2 विडे ठेवायचे आहेत, एक विडा गणपती बाप्पांचा आणि एक सखी पार्वतीचा असा आपल्याला ठेवायचा आहे। प्रत्येकी जोडविड्याच्या पानावरती हळदी, कुंकू, अक्षदा, त्यानंतर आपल्याला खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। विड्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे, पण त्या अगोदर माता पार्वतीला आपल्याला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे। सौभाग्यवान अर्पण करू शकता, तुम्ही ओटी देखील भरू शकता। शिवलिंगाची पूजा करत असताना सर्वात आधी आपल्याला शिवलिंगावरती थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर अगदी थोडंसं पंचामृत अर्पण करायचं आहे, पुन्हा एकदा थोडंसं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे। तुम्ही फुलाने पाणी देखील शिंपडू शकता, कारण की आपण वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे, त्यावरती जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, नाहीतर शिवलिंग मोडण्याची शक्यता असते। आपली ही पूजा दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवायची आहे, त्यासाठी जास्त पाण्याचा वापर करू नये। त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती भस्म, गुलाल, बुक्का अर्पण करायचा आहे। त्यानंतर कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे। कापसाचं वस्त्र रंगीत अर्पण करायचं नाही, पांढरशुभ्र कापसाचं वस्त्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। यानंतर आपल्याला पत्री वाहायची आहेत। पत्री वाहत असताना त्यामध्ये दुर्वा, बेलपत्र, त्यानंतर आपल्याला आघाडा, त्यानंतर तुम्हाला जी काही 5 फळझाडांची, फुलझाडांची पत्री मिळतील तर ते पत्री आपल्याला उलटी करून शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत। अशा प्रकारे ही जी पूजा आहे तर ती तुम्ही करायची आहे। पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्हाला सकाळी जर वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील ही पूजा करायची आहे। दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी आपल्याला गणेश स्थापना केल्यानंतर हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे। बऱ्याच ठिकाणी गणेश स्थापना केली जात नाही तर त्यांनी सकाळी या पूजेची उत्तर पूजा करून त्यानंतर तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता। त्यानंतर आपण उपवास करत असताना या उपवासाला खरं तर निर्जली, काही न खाता पिता हा उपवास केला जातो, परंतु प्रत्येकालाच ते शक्य नाही, तर या दिवशी या व्रतामध्ये वरीचे तांदूळ, तिखट, मीठ खाल्लं जात नाही। तुम्ही फराळ करून किंवा गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकता। दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी गणेश स्थापना करून आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। उपवासामध्ये कुणाशी वादविवाद करणे, वायफळ बडबड करणे, कुणाचीही निंदा नालस्ती करणे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही 5 फळ्यांचा नैवेद्य, पंचामृताचा नैवेद्य, दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता। पाण्याने भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवून 3 वेळा पाणी आपल्याला फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं। त्यानंतर हरतालिकेची आरती करायची आहे, कथा वाचायची आहे। कथा वाचल्यानंतरच आपलं जे व्रत आहे तर ते पूर्ण होतं। हरतालिकेची आरती तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता। जमत नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर शिवशंकरांची म्हणजे महादेवांची आरती आणि त्यानंतर देवीची आरती जसे की दुर्गे दुर्गटभारी आपण करतो, ही आरती करून घालिंग लोटांग तुम्ही प्रार्थना केली तरी देखील चालेल। अशा प्रकारे हरतालिकेची साध्या सोप्या पद्धतीने पूजा आपल्याला करायची आहे। कशी वाटली तुम्हाला ही पूजा कमेंट करून नक्की सांगा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।